तर गंमत म्हणून मित्रांनो हा भागाकार आपण आधी 3 ला 9 ला 6 ला 8 ला या क्रमाने नाही करणार, तर उजवीकडून डावीकडे करणार। आधी 8 ला भाग देऊ, नंतर 6 ला, नंतर 9 ला, नंतर 3 ला, म्हणजे आधी एककापासून सुरुवात करत मग भागाकार करायचा आहे। तो कसा करतात ते एक गंमत म्हणून पुन्हा एकदा समजून घेऊ। नमस्कार मित्रांनो, जय हिंद। मित्रांनो, बेरीज करताना 78 अधिक 15 अशी जर बेरीज करायची असली तर आपण आधी एककाची बेरीज करतो। 8 × 5 13 होतात, हातचा एक आला 7, 8 आणि 1 9 93। काय केलं मित्रांनो, आधी एककाची बेरीज केली मग दशकाची केली, म्हणजे उजव्या बाजूने डाव्या बाजूला जात बेरीज केली, बरोबर। वजाबाकी करतानाही सेम तसंच करतो, आधी एककाची वजाबाकी करतो मग दशकाची वजाबाकी करतो, म्हणजे उजवीकडून डावीकडे जातो आपण बेरीज आणि वजाबाकी करताना। गुणाकार करताना मित्रांनो, समजा 45 गुणिले 9 असले तर आधी आपण 9 ने 4 ला नाही गुणत, 9 ने 5 ला गुणतो, म्हणजे इथं सुद्धा उजवीकडून डावीकडे आपण अंकांना गुणतो। आधी उजवीकडच्या अंकाला गुणतो, म्हणजे एककाला 9 × 5 = 45 होतात, हातचे 4 आले, त्याच्या डावीकडचा 9 × 4 = 36 आणि 4 = 40। तर अशा पद्धतीने हे उत्तर येतं। पण मित्रांनो, भागाकार करताना मात्र आपण तसं करत नाही। 3 ने आपण 5 ला नाही भाग देत, 3 ने आपण आधी एकाला भाग देतो, 3 ने एकाला भाग जात नाही म्हणून शून्याचा 0 ठेवला खाली, वजाबाकी केली, एक उत्तर आलं, खाली 1 उरला, वरून 5 घेतला, 15 झाले। आता 3 × 5 = 15 अशा पद्धतीने आपण भागाकार करतो। हा भागाकार तुमच्या लक्षात नसेल आला तर अजून एक घेतो बघा, 728/4। तर आता आपण काय करतो, आपण 4 ने 8 ला भाग नाही देत, आपण 8 ला नाही, मग नंतर 2 ला, नंतर 7 ला, अशा पद्धतीने जात नाही, उजवीकडून डावीकडे नाही जात। काय करतो आपण, आधी 7 ला देतो, 4 × 1 = 4 होतात, मग इथं 3 उरला, वरतून 2 घेतले, 4 × 8 = 32 झाले, खाली 0 0 उरला, वरतून 8 घेतला, 4 × 2 = 8 झाले, आणि अशा पद्धतीने 0 उरला, 182 हा भागाकार आला। तर मित्रांनो, खूप साऱ्या जणांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार करताना आपण एककाकडून दशकाकडे जातो आणि मग ती क्रिया करतो, परंतु भागाकार करताना मात्र आपण उलट्या बाजूने का जातो। तर ह्या प्रश्नाचं आपण उत्तर ह्या व्हिडिओत समजून घेणार आहोत। आणि जर आपण उजव्या बाजूने म्हणजे आधी एककाला, नंतर दशकाला, मग शतकाला जर भाग दिला तर चालेल का, तसा भागाकार करता येतो का, म्हणजेच आधी एककाला भाग देणे, नंतर दशकाला देणे, नंतर शतकाला, अशा पद्धतीने भागाकार करता येतो का, तर त्याचं उत्तर हो आहे मित्रांनो। तुम्ही एककाकडून सुद्धा भागाकार करू शकता, तरी सुद्धा आपण तसा भागाकार न करता आपण डावीकडून उजवीकडे भागाकार का करतो, ह्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधणार आहोत। तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप मजेशीर असणार आहे। भागाकार जो आपण नेहमीच्या पद्धतीने करतो त्याऐवजी उलट पद्धतीने करणार आहोत, एककाकडून भागाकार करणार आहोत आणि तो कसा करायचा समजून घेणार आहोत। तर चला, वेळ अजिबात वाया घालवणार नाही मित्रांनो, पण त्याही अगोदर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा, कारण आपल्या ह्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने, मजेशीर पद्धतीने, हसत खेळत पद्धतीने समजावून दिलं जातं। त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या। सुरू करूया आजचा व्हिडिओ। तर चला मित्रांनो, त्यासाठी मी आता जे उदाहरण घेतलं होतं तेच उदाहरण घेणार आहे, 15/3। पहिल्यांदा सोपं उदाहरण घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर 3 ने आपण पहिल्यांदा 1 ला भाग देतो, नंतर 5 ला देतो। तर आपल्याला आता असा भागाकार करायचा नाहीये, आपल्याला भागाकार करायचा आहे तो एककाच्या बाजूने, आधी 5 ला भाग द्यायचा मग 1 ला द्यायचा। तर तो भागाकार कसा करायचा, तर द्या भाग, 3 ने 5 ला भाग द्या, 3 ने 5 ला भाग जातो एकाचा, 3 × 1 = 3 होतील, बरोबर ना। एक भागाकार आल्यावर मित्रांनो तो मात्र वरती लिहायचा नाही, तर तो साईडला लिहायचा, इकडं हा एक भागाकार आला, 3 × 1 = 3 असा भाग झाला की नाही, 5तून 3 गेले, उरले 2, येतंय लक्षात, वरतून 1 घ्या, झाले 12। आता 3 × 12 होतात 4, जो भागाकार येतो ना तो साईडला लिहा, 3 × 12 आलं लक्षात मित्रांनो। अशा पद्धतीने भागाकार झालाय, बाकी 0 उरली। भागाकार किती आला मग, तर याची बेरीज करा 4 आणि 1, याची बेरीज करा 4 आणि 1 5, म्हणजे भागाकार आला 5। अशा पद्धतीने तुम्ही एककाकडून सुद्धा भागाकार करू शकता। नाही लक्षात आलं, अजून एक उदाहरण घेतो। समजा मित्रांनो तुम्ही घेतलं 728/4। आता 4 ने 7 ला नाही भाग द्यायचा, आपण एककाच्या बाजूने भाग करत येणार आहोत।
तर 4ने पहिल्यांदा 8ला भाग द्या, 4 दुने 8 होतात. 2 बाजूला लिहा, 2चा भाग गेला म्हणून 2 बाजूला लिहा, 4 दुने 8. 8तून 8 वजा केले, खाली राहिले 0. आता आपल्याला भाग द्यायचा आहे ह्या 2ला, तो 2 खाली घ्या. इथं 20 झाले मित्रांनो, हे लक्षात असू द्या. 4 पंचे 20, खाली 0 राहिले, पण ते 0 असेच आले पाहिजे. एक 0 द्यायचा नाही. 0तून 0 गेला, 0 राहिला, 2तून 2 गेला, 0 राहिला. आता वरतून घेतला 7. इथं 700 झाले मित्रांनो, हे लक्षात घ्या. आता 4ने भाग द्यायचा आहे 700ला. 4 दुने 8 होतात, म्हणजे 7च्या पुढे जातात ते, बरोबर ना. म्हणजे 4 दुने 8 चालणार नाही. मग 4 1 4 करा. मग 4 1 4, 7ला एकाचाच भाग होतो ना, पण तुम्ही तो द्यायचा आहे 100ने. 100 चोक 400, अशा पद्धतीने. हे तुमच्या सहज लक्षात येईल मित्रांनो सराव केल्यावर. मी 4ने इथं 100चा भाग दिला, भागाकार आला 100, गुणाकार झाला 400. 100 चोक 400 होतात ना, मग 100 इकडे लिहिले, 400 इथं लिहिले. खाली राहिले हे दोन्ही 0, 7तून 4 गेले, राहिले 3. आता 4 7 28 होतात. 4 7 28 होतात मित्रांनो. 4 गुणिले 7 बरोबर 28 होतात ना. मग इथं 0 दिला तर इथं 0 येईल, म्हणजे 4 7 28 होतात. इथं 30 दिसत आहे, तर तुम्ही इथं 70चा भाग देऊ शकतात. 4ने 70ला गुणलं तर 280 उत्तर येतं, अशा पद्धतीने. तर आलं लक्षात मित्रांनो. 4ने 70ला गुणलं तर 280 उत्तर येईल. 70 इकडे लिहितो आपण, 280 इकडं. 0तून 0 गेला 0, इथं 10तून 8 गेले 2, आणि इथं राहिला 0. इथं 20 राहिले. 4 पंचे 20 होतील, बरोबर, आणि उत्तर राहिलं 0. आता भाग पूर्ण झाला. आता बघा मित्रांनो, याची बेरीज करावं लागेल आपल्याला. 5 आणि 2 7 झाले, 7 आणि 5 12, 12 आणि हे 70 82 झाले, आणि हे 100 182. तर खूप जणांच्या मनामध्ये ही शंका असणार आहे मित्रांनो, की भागाकार हा उजवीकडून डावीकडे करता येतो का. तर मी तुम्हाला दाखवून दिलंय की उजवीकडून डावीकडे सुद्धा करता येतो. आधी एककाला द्या, नंतर दशकाला द्या, नंतर शतकाला द्या. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असणार की तुम्ही एककाच्या बाजूने सुद्धा भागाकार करू शकता. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मात्र तुम्हाला स्वतःहून समजेल. दुसरा प्रश्न काय होता की मग आपण असा भागाकार का करत नाही. आपण ज्या भागाकाराच्या पद्धतीने शिकलोय त्याच पद्धतीने भागाकार का करतो, तर त्याचं उत्तर तुम्हाला स्वतःलाच मिळेल. बघा, ते मी इथं तुम्हाला समजावून देतो. खूप साऱ्या मित्रांच्या मनामध्ये ही शंका असणार आहे की भागाकार हा नेहमी डावीकडून उजवीकडे करतात, बाकी सर्व गणिताच्या क्रिया मात्र उजवीकडून डावीकडे करतात, पण भागाकार मात्र डावीकडून उजवीकडे करतात. तर मग उजवीकडून डावीकडे करता येतो का, तर करता येतो. त्याचं उत्तर मिळालंय तुम्हाला. परंतु आपण तसं का करत नाही याचं उत्तर मात्र इथं तुम्हाला मिळेल. बघा, मी दोन्ही भागाकार तुमच्या समोर ठेवतो. हा भागाकार कसा केला हे तुमच्या लक्षात आलंय. आता नेहमीच्या पद्धतीने हा भागाकार करूया. 4ने 7ला भाग द्यायचा. 4 1 4 होतील, खाली राहिले 3, वरून घेतला 2, 4 8 32, खाली राहिला 0, वरून घेतला 8, 4 दुने 8. आता मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असणार आहे हा भागाकार आणि हा भागाकार ह्या दोन्ही भागाकाराकडे पाहिल्यानंतर उत्तर तर आपल्याला मिळालं आहे, परंतु आपण ह्या पद्धतीने का जातो आणि ह्या पद्धतीने का जात नाही. आलं लक्षात मित्रांनो. हा भागाकार करताना खूप सारा गोंधळ होण्याची शक्यता असते. उत्तर बरोबर येतंय पण गोंधळ होऊ शकतो. इथं मात्र हा भागाकार करताना कोणत्याही प्रकारचा गोंधळ होण्याला जास्त संधी नाही. हा भागाकार याच्यापेक्षा हा भागाकार तुलनेने सोपा आहे. गणितामध्ये मित्रांनो उत्तर काढण्याच्या खूप साऱ्या पद्धती असतात, त्यातली जी सोपी असते ना त्या पद्धतीला जग स्वीकारून घेतं आणि तीच पद्धत जगामध्ये रूढ होऊन जाते मित्रांनो. मग यापेक्षा ही पद्धत जास्त सोपी आहे म्हणून सर्वजण या पद्धतीनेच भागाकार करतात, म्हणजेच डावीकडून उजवीकडे जात मग भागाकार करतात. हा भागाकार मात्र उजवीकडून डावीकडे जात केलेला आहे, परंतु मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या हा भागाकार करताना खूप सारा गोंधळ होऊ शकतो. हे अंक लिहिताना चूक होऊ शकते, त्याची पुन्हा बेरीज करायची आहे. 4ने 100चा भाग गेला, 4ने 70चा भाग गेला तर हा गोंधळ आहे मित्रांनो. तर तुम्ही असा भागाकार करू शकता, परंतु नेहमीच्या पद्धतीने भागाकार केल्याने तो जास्त सोपा राहील. उजव्या बाजूने डावीकडच्या संख्यांपर्यंत जात जात भागाकार कसा करायचा त्याचं अजून एक उदाहरण समजावून देतो तुम्हाला, म्हणजे अजून तुमचा सराव होईल. आणि एक गंमत म्हणून
तुम्ही असा भागाकार करू शकता। तर गंमत म्हणून मित्रांनो हा भागाकार आपण आधी 3ला 9ला 6ला 8ला या क्रमाने नाही करणार, तर उजवीकडून डावीकडे करणार। आधी 8ला भाग देऊ, नंतर 6ला, नंतर 9ला, नंतर 3ला, म्हणजे आधी एककापासून सुरुवात करत मग भागाकार करायचा आहे। तो कसा करतात ते एक गंमत म्हणून पुन्हा एकदा समजून घेऊ। 16ने भाग द्यायचा आहे 8ला, भाग जात नाही म्हणून शून्याचा द्यावा लागेल। जी भागाकाराची पद्धत आपण समजून घेतलेली आहे अगोदर त्याच भागाकाराच्या पद्धतीने भागाकार आला तो बाजूला लिहिला। 16ने 8ला भाग जात नाही, भाग गेला, शून्याचा खाली राहिले 8, वरून घेतला हा 6, 68 झाले। 16 चोक 64 होतात, भाग जितक्याचा गेला ते उजव्या बाजूला लिहा। 16 चोक 64 होतात, वजाबाकी केली, खाली राहिले मित्रांनो 4, इथं राहिला 0, वरून घेतला मित्रांनो 9। आता लक्षात घ्या मित्रांनो, इथं 16ने 904ला भाग द्यायचा आहे। आता 16च्या पाड्यात 904 केव्हा येऊ शकता, तर 16 पंचे 80 होतात। 16ने जर 5ला गुणलं तर 80 उत्तर येतं, तेच 16ने 50ला गुणलं तर 800 उत्तर येईल। म्हणजे 16ने जर 50ला गुणलं तर 800 उत्तर येईल। अशा पद्धतीने हे आपल्याला लॉजिक लावता येतं। 16 पंचे 80 होतात ना, तर त्याच्याऐवजी 16 गुणिले 50 करा म्हणजे 800 उत्तर येईल। 50 इथं लिहिले म्हणजे 50चा भाग जाणार आहे। 900तून 904 मधून 800 काढले तर 104 उरले। आता इथं लक्षात घ्या मित्रांनो, इथं 104 बाकी उरली, लगेच वरचा अंक खाली घेत बसू नका। ह्या 104ला पुन्हा भाग द्या। 16ने 104ला भाग जातोय अजून, तर 16 सक 96 होतात, बरोबर। देऊ वजाबाकी करू, 104 मधून जर 96 काढले तर 8 उरतील मित्रांनो, बरोबर। अशा पद्धतीने 8 उरतील। आता 3 घ्या खाली, येतंय लक्षात। आता 8ला भाग जात नाही म्हणून वरचा अंक खाली घेतला, आता 3008 झाले। आता 16ने 3008ला भाग द्यायचा तर डायरेक्ट पहिल्यांदा 100ने देऊन घेऊ। 16 दुने 32 होतात, 200ने जर दिला तर 3200 उत्तर येईल। 100ने देऊ म्हणजे 16 गुणिले 100 जर केले तर 1600 उत्तर येतं। 8 तसेच राहतील, 0 10तून 6 गेले 4 आणि इथं 2तून 1 गेला 1, 1408 उत्तर आलं। आता 16ने कितीचा भाग देईल, तर 16 दुने 32, 16 त्रिक 48, 16 चोक 64, 16 पंचे 80, 16 सक 96, 16 साते 112 आणि 16 आठे 128 होता मित्रांनो। म्हणजे 16 गुणिले 8 केले तर 128 उत्तर येतं ना, तर यावर 0 ठेवा आणि यावर 0 ठेवा म्हणजे 80ने गुणू आपण। तर भाग गेला इथं 80चा आणि 1280 हे झालं इथं वजाबाकी करायचं उत्तर। 8तून 0 गेला 8 राहिला, 10तून 8 गेले 2 राहिले, 3तून 2 गेला 1, इथं 0। आता बघा मित्रांनो, पुन्हा 16 आठे 128, तर अशा पद्धतीने याचं उत्तर इथं 0 झालंय आणि आपल्याला उत्तर मिळालं हे। या सर्वांची बेरीज केली की यातला भागाकार तुम्हाला तुमच्या लक्षात येऊन जाईल। तिथं 6 आणि 4 10 होतात, 50 आणि 10 60, 60 हे 100 160, 160 आणि 80, 8 आणि 7 14, 240 आणि हे 8 248। अशा पद्धतीने मित्रांनो हा भागाकार आपल्याला करता येतो। पण हा भागाकार करणं एवढं काही सोपं काम नाही, हे फक्त गंमत म्हणून तुम्ही करू शकता। प्रत्यक्ष मात्र मित्रांनो तुम्ही 3ला 9ला 6ला 8ला या क्रमाने भाग दिला तर तो भागाकार झटकन करता येणं शक्य आहे। आणि म्हणूनच भागाकार करताना हा नेहमी डावीकडून उजवीकडेच्या अंकांना भाग देत जातो आपण। उजवीकडून डावीकडे अंकांना भाग देत जर गेलं तर इतक्या मोठ्या पद्धतीने तो भागाकार होईल आणि आपला सगळा गोंधळ होऊन जाईल। गंमत म्हणून हे करू शकता, पण प्रत्यक्ष भागाकार करताना मात्र या पद्धतीचा उपयोग केला तर तुमचा फार मोठा गोंधळ होईल। तर चला मित्रांनो, 2 प्रश्नांची उत्तर तुम्हाला समजली असणार। पहिला प्रश्न काय होता की भागाकार हा उजवीकडून डावीकडेच्या अंकांकडे जात करता येईल का, तर करता येतो। एककाचा, दशकाचा, शतकाचा अशा पद्धतीने करता येईल का, तर करता येतो। आणि तसा आपण का करत नाही त्याचं कारण सांगितलं तुम्हाला मी। त्यात तसा गोंधळ होऊ शकतो, तो भागाकार करणं जास्त जिकरीचं आहे, जास्त गोंधळात पाडणार आहे, म्हणून आपण सोप्या पद्धतीने भागाकार करतो। दोन्ही प्रश्नांची उत्तर तुमची आज या व्हिडिओतून जर क्लिअर झाली असतील मित्रांनो, आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल, काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल तुम्हाला आज, तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तुमच्याकडून, तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे गणितासंबंधी मी तुम्हाला काही नवीन व्हिडिओ दिला की तो तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल। तुमच्या किमान 5 मित्रांना तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। गणितासंबंधी अशाच एखाद्या महत्त्वाच्या टॉपिकवर तुम्हाला लवकरच व्हिडिओ देईन,
तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.